ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आईराजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. मित्रांनो, जमीन घेताना काय जमीन घेताना विचार करून जमीन घ्या. मग ती शेत जमीन असेल, घराची जमीन असेल, कुठलीही जमीन असेल, परंतु ती घेताना ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पाहणं गरजेचे आहे. म्हणजे काय होतं की कदाचित आपण बुडीस्थळाची जमीन घेतो आणि बुडीस्थळाची जमीन घेतल्यानंतर खूप काही गोष्टींना फेस करावा लागतो. मी इथे तुम्हाला कायद्याबाबत बोलत नाहीये, परंतु ज्या काही गोष्टी अशा असतात की आपल्याला आयुष्यभर त्या बुडीस्थळाच्या जमिनीमुळे आपल्याला भोगावं लागतात. त्यामुळे काय होतं की खूप काही अडचणी येतात. लोक म्हणतात की 7-12 बघून घ्या, त्याच्यानंतर त्याचा 8 बघून घ्या, गाव नकाशा बघून घ्या. अशा काही काही गोष्टी कायद्यातून बघितल्या जातात, परंतु कायद्यात बघून सुद्धा काही वेळेस असा विषय येतो की त्या जमिनी घेतल्यानंतर आपल्याला जे सुख आहे ते घर घेतल्यानंतर आपल्याला खूप काही गोष्टींना चॅलेंजेस करावं लागतं. अशाच काही गोष्टी असतात. किंवा एखाद्याची जमीन बळकावणं हा सुद्धा काय म्हणतात ना, आपण घेतो परंतु त्याचे परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात. तर नमस्ते भक्तांनो, मी आई भक्त आपले आई भक्त चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय. आज आपण पाहणार आहोत की एखाद्याच्या म्हणजे एखादा व्यक्ती आहे, बुडीस्थळाची आपण त्याची जमीन घेतो. आता बुडीस्थळाची जमीन म्हणजे काय? तर ज्याचा वंश म्हणजे ज्या व्यक्तीची आपण जमीन घेतलेली आहे, तर त्याला मूलबाळ नाहीये, त्यांचा वंश तिथं खंडित झालेला आहे, मोडकळीस आलेला आहे आणि अशा लोकांची आपण काय करतो, जमीन घेतो. आता ती जमीन घेतल्यानंतर आपल्याला परिणाम काय होतो की ज्यावेळेस आपण बुडीस्थळाची जमीन घेतो किंवा मग त्याच्यामध्ये असं प्रॉब्लेम होतो की आपल्या घरामध्ये एक तर मुळात पुत्रप्राप्ती न होणे, म्हणजे मूलबाळ होत नाही अशा व्यक्तींना, कारण त्यांचाही कुठेतरी वंश बुडायला सुरुवात होते. म्हणजे हे बुडीतळाच्या जमिनीचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जर योगायोगाने मूलबाळ जर झालेच, तर ते मूलबाळ अपंग होते. घरामध्ये अक्षरशः काय म्हणतात ना, जेवढी संपत्ती होती आपली, तेवढी संपत्ती नाहीशी होऊन आपल्याला गरिबीचे दिवस येतात आणि घरामध्ये आजारपण, रोगराई या नेहमी सतत राहिल्या जातात. अशीच एक कथाही तुम्हाला मी सांगणार आहे की आमच्या गावामध्येच अशी एक गोष्ट घडली की ती गोष्ट घडल्यानंतर खूप काही त्या लोकांचं काय म्हणतात ना, त्या लोकांवरती वाईट परिस्थिती आली. आता त्यांनी ती जमीन विकत घेतलेली नव्हती. त्यांनी काय केलं होतं की जी जमीन होती ती जमीन बळकावली होती आणि त्या जमिनीवरती बळकावल्यानंतर लोकांना हव्यास भरपूर असतो. आजकालच्या लोकांना काय वाटतं माहितीये का, नाही आज लोक आहे ना, बांध सुद्धा एकमेकांचा बांध सुद्धा कोरायला कमी करत नाही किंवा 1 फुटावरती सुद्धा कोरण्यासाठी किंवा पुढे सरकायचा प्रयत्न करतात. ऍक्च्युली घेऊन तर कोणी काही सोबत जाणार नाही, पण हा एक काय म्हणतात ना, हव्यास आणि एक लालसा आहे. पण ती लालसा, क्षुल्लक गोष्टीची लालसा ही आयुष्यभर तुम्हाला पिढ्यानं पिढ्या तुमच्या निर्माण होणाऱ्या, तुम्ही कमवता कोणासाठी, तुम्ही लालच कोणासाठी करता, तुमच्या पुढच्या पिढीसाठीच करता. परंतु जर ती पुढची पिढी जर तुमच्या 1 फुटाच्या जमिनीमुळे जर सुखी राहत नसेल, तर त्या 1 फुटाच्या जमिनीचं घेऊन करणार काय आणि कशासाठी घ्यायची, मला तर मुळात सांगायचं म्हणजे. आणि अशाच पद्धतीने त्या एक काय म्हणतात ना, वयस्कर माणूस होता आणि त्या माणसाने त्या बुडीस्थळाची म्हणजे काय केलं की एक माणूस होता आणि त्या माणसाची आई, बायको आणि तो माणूस, तर अशा ठिकाणी त्याला काय अपत्य झालं. परंतु अपत्य झाल्यानंतर लोकांनी दुसऱ्या लोकांनी काय केलं की त्यांच्या जमिनीवरती ताबा केला. आता जमिनीवरती ताबा केल्यानंतर ती जमीन झाली बुडीस्थळाची. पहा, कोणाचा हळहळाट, तळतळाट पण खूप वाईट असतो आणि जरी त्यांनी नाही दिला तरी त्यांच्या मनातून किंवा भगवंत परमेश्वर हेच म्हणत असतो की
जर तुम्ही दुसऱ्याचं हिसकावायला जात असाल, जर तुम्ही दुसऱ्याच्या ताटातलं ओढत असाल, तर नक्कीच त्याचा तळतळाट, हळहळाट हा तुम्हाला मिळणारच आहे. आणि अशा पद्धतीने त्या लोकांनी काय केलं, की त्यांच्या ज्या जमिनीवरती कब्जा केला, आमची आमची करून ते पुढे-पुढे सरकत राहिले. पुढे-पुढे त्यांची जमीन त्यांनी ती कब्जामध्ये गेली. आता कब्जामध्ये केल्यानंतर खूप चांगलं चाललेलं होतं, खूप चांगले राहत होते आणि असं राहत असताना कालांतराने काही दिवसांनी अशी वेळ आली, की त्यांचा जो नवरा आहे, म्हणजे त्या घरातला जो कर्ता माणूस होता, तो कर्ता माणूस एक्सपायर्ड झाला. आता कर्ता माणूस एक्सपायर्ड झाल्यानंतर काय म्हणतात ना, ते दिवस चालले होते त्यांचे निघून. त्यांच्या दुःखामधून ते सावरत नाही तोपर्यंत त्या जो कर्ता माणूस होता, त्या कर्ता माणसाची मुलगी जी आहे, ती मुलगी ही एक्सपायर झाली. म्हणजेच याच्या पाठोपाठ त्यांच्या काय म्हणतात ना 2 हानी झाल्या. 2 हानी झाल्यानंतर अशी परिस्थिती झाली, की म्हणजे घरात धक्क्यावरती धक्के. आता हे गोष्टी कळून येत नाहीये माणसाला, की कशामुळे होते. आपण फक्त विचार करतो, की नाही एक्सपायर झाले, वारले, गेले, संपले असा विचार करतो आपण. पण त्याच्या पाठीमागचं खूप काही लॉजिक कारणं असतात, खूप काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्याही विचार करणं गरजेचं आहे. नुसता सातबारा आणि जमीन क्लिअर आहे हे करून घेणं किंवा पाहणं हे सुद्धा चुकीचं आहे. पहिल्यांदा माझ्या आध्यात्मिक क्षेत्रातून मला तुम्हाला सांगायचं, की बुडीस्थळाची जमीन ही कधी घेऊ नये. आता त्यानंतर काही कालांतराने असं झालं, की त्या ज्या व्यक्ती होत्या, त्या व्यक्तीची पत्नी आता त्याची सून आणि मुलगा आहे. परंतु त्यांच्यामध्येही किरकिर, भांडणं आणि समाधान अजिबात नाहीये. आता कालांतराने त्या व्यक्तीची जी पत्नी होती, ती पत्नी पण अगोदर तर तो माणूस गेला, त्याच्यानंतर त्याची नात गेली. नात गेल्यानंतर त्याची पत्नी वेडी झाली. मानसिकरित्या काय म्हणतात ना, प्रिपेअर्ड नव्हती. मानसिक आजार तिला निर्माण झाला. वेड्यावानी करायला लागली. आता हा मानसिक आजार नसून याच्या पाठीमागच्या वेगळ्या काही गोष्टी होत्या. ठीक आहे. कारण जर दवाखान्यात नेऊन मानसिक आजार जर नीट होत नसेल, तर 100 आणि 1% की तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे, तो तुम्हाला या गोष्टीमुळे झालेला आहे, हा विचार करणं गरजेचं आहे. आणि मग कालांतराने ती बाई वेडी झाली. वेडी झाल्यानंतर त्या बाई सुद्धा काय म्हणतात ना, एक्सपायर्ड झाली. आणि आता त्यांचं कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये नवरा-बायको म्हणजे त्या व्यक्तीचा मुलगा आणि सून आणि 2 मुलं राहिलेत. एवढंच त्यांचं कुटुंब राहिलंय. परंतु त्याच्यामध्येही त्या कुटुंबामध्ये त्या ज्या मुलगा आहे त्यांचा आणि सून आहे, त्या सुनेमध्ये आणि मुलामध्ये काडी मात्र सुद्धा पटत नाहीये. आणि मुलं सुद्धा काय म्हणतात ना, ज्याच्या त्याच्या मार्गाने ते बाहेर पडलेले आहेत. म्हणजे अशा जर तुम्ही एखाद्याची जमीन लाटण्याचा प्रयत्न करत असताल किंवा त्याच्यावरती जर अस्तित्व निर्माण करत असताल ना, तर मित्रांनो ते सोडून द्या. कारण का सोडून देणं गरजेचं आहे? कारण पुढची तुमची जी पिढी आहे, तुम्ही हव्यास करताय कुठल्या गोष्टीसाठी? का दुसऱ्याची काय म्हणतात ना, जागा स्वतःची करून घेण्याचा प्रयत्न करताय? कारण ह्या गोष्टी तुम्हाला आता घेताना गोड वाटतं, परंतु पुढे त्या गोष्टी भोगाव्या लागतात. आणि काही केसेस आता माझ्याकडे पण आले, की 40-40 वर्षापूर्वीपासून त्यांच्यावरती त्या जमिनीमुळं करणी केलेली आहे. त्या जमिनीमुळं त्रास झालेला आहे. त्या जमिनीवरती काहीतरी पहिलंच आणून ठेवलेलं आहे. आणि जर पाहायला गेलं तर त्या आणलेल्या गोष्टीमुळं, त्या जमिनीमुळं काय झालंय, की त्यांची मुलं जी आहेत, ती मुलं अपंग झालेले आहेत. म्हणजे एवढी भयान ही बुडीस्थळाची जमीन घेतल्यानंतर अशा प्रकारे होते. तसंच एक उदाहरण मला सांगायचंय, की एक कुटुंब होतं. त्यांनी काय झालं की एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती होता आणि ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीची जमीन काय, तर ते ब्राह्मण समाजाच्या त्या व्यक्तीला काय म्हणतात ना, मुलगा नव्हता, मुलगी नव्हती, काहीच नव्हते. ते दोघं जण जोडपे होते. जमीन अक्षरशः म्हणजे जवळ-जवळ 100 एकरची जमीन असेल आणि या जमीन काय झालं, की एक व्यक्तीने ती जमीन ते त्यांना सांभाळलं त्यांनी. सांभाळलं, परंतु सांभाळल्यानंतर काय झालं, की ती कालांतराने तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी जी आहे ती एक्सपायर्ड झाले. एक्सपायर्ड झाल्यानंतर यांनी त्या जमिनीवरती ताबा घेतला. त्या जमिनी करायला लागले. पण त्या जमिनी करत असताना ते लोकं आताही सुखी नाहीयेत. काय? त्यांच्याकडे भरपूर पैसा येतोय, पाणी येतोय, परंतु पैसा, पाणी टिकत नाहीये. घरामध्ये कोणी ना कोणी आत्महत्या करून म्हणजे दगावले जातात, मेले जातायत आणि त्याच्यामध्ये पण असं आहे, की घरामध्ये कोणाला ना कोणाला काही ना काही दर 6 महिन्याला, दर आठवड्याला त्रास होतच राहतोय. काय? म्हणजे ह्या ज्या आहेत तुम्ही बुडीस्थळाच्या जमिनी घेतल्यानंतर तुम्हाला खूप काही मोठे
काय म्हणतात ना, फेस करावं लागतात आणि त्या जमिनी घेऊन उपयोग नसतो. आता ह्या जमिनी घेतल्यानंतर ठीक आहे, एखाद्याने घेतली जमीन, पण या जमिनी घेतल्यानंतर काय करायला पाहिजे किंवा ते आपल्याला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स कशी द्यायला पाहिजे? मुळात म्हणजे ह्या जमिनी घेऊ नयेत आणि घेतलेल्या जर असेल तर त्या विकणं पण गरजेचं आहे आणि विकल्यानंतर पण जर ₹1 जर समजा उदाहरण देतोय मी तुम्हाला, जर ₹1 ती जमीन विकत असाल तर त्या जमिनीतले ₹1 जमिनीमध्ये जर किंमत ₹1 असेल तर त्याच्यातले 25 पैसे हे तुम्हाला गोरगरिबांना किंवा देवाच्या कुठल्याही कार्यासाठी देव मंदिरामध्ये तुम्हाला ते 25 पैसे दान करावे लागतील. तरच ते तुम्ही जे 75 पैसे आहेत ते तुम्ही खाऊ शकाल, तेही नीटनेटके खाऊ शकाल. नाहीतर तुमची पिढीही ते पैसे खाऊ शकत नाही आणि तुम्हीही ते पैसे खाऊ शकत नाही. म्हणजे एवढे भयानक परिणामांना सामोरे जावं लागतं. आता त्या मुलांनी ती जमीन घेतली, मग आता त्यांच्या घरामध्ये एवढी परिस्थिती बिकट आहे, की 6 महिन्याला काही ना काही अपघात होतोय. कोणी कमरेमध्ये मोडतंय, तर कोणी हातामध्ये मोडतंय, तर काय म्हणतात ना, कोणाला लकवा मारला जातोय. म्हणजे अशा ह्या गोष्टी घडत राहतायत. आता हे एक झालं. दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही बुडीताची जमीन घेताय, तर बुडीताची जमीन घेतल्यानंतर बुडस्थळाची जमीन घेतल्यानंतर मुळात म्हणजे जर याला सेव्ह करायचं असेल किंवा जर ती जमीन खरोखरच तुम्हाला जर करायची असेल, तर तुमच्या कुलदैवताप्रमाणेच त्यांचंही कुळ तुम्हाला पुढे घेऊन चालावं लागेल. तरच त्यांचं कुळ तुम्हाला संरक्षण देईल, तरच तुम्हाला ते फायद्याचं राहील, तरच तुम्ही ती जमीन खाऊ शकता, नाहीतर तुम्ही जमीन खाऊ शकत नाही. आता कुळाचं म्हणजे कुळ काय चालवायचं त्यांचं, तर पहा कुळ काय चालवायचंय. कारण का माहितीये का, त्यांच्या ज्या कुटुंबाला जी सुरक्षा होती ती त्यांच्या पितरांची सुरक्षा होती. त्यांच्या कुलदेवीची, त्यांच्या कुलदैवताची सुरक्षा जी होती ती त्यांच्या घराला होती. मग आता त्यांच्या घराला जी सुरक्षा होती, आता त्यांचं जे पित्र आहे, त्यांचं जे कुलदैवत आहे, ते अशांत आहे, ते अतृप्त आहे. कारण का, तर त्यांना आता काहीच भेटत नाही ना. मग भेटत नाही, पण तुम्ही त्यांची जमीन कसताय, तुम्ही त्यांची जमीन खाताय, तुम्ही त्यांचं खाताय, कोणाचं? त्यांच्या कुलदैवतेचं आणि त्यांच्या पूर्वजांचं तुम्ही खाताय. म्हटल्यानंतर तुम्हाला त्यांना समाधान करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांचं काय म्हणतात ना, कुळाचं समाधान करत नाही, त्यांच्या कुलदैवतांचं, त्यांच्या पित्रांचं किंवा त्यांच्या कुलदेवीचं समाधान करत नाहीये, तोपर्यंत ते जे देवता आहेत किंवा पित्र आहेत त्यांचे, ते तुम्हाला सुखाने ती जमीन खाऊ देणार नाही. आणि कालांतराने असा विषय येऊ शकतो, ठीक आहे, मी अंधश्रद्धा पसरवत नाही, परंतु कालांतराने असा विषय येऊ शकतो की बुडस्थळाची जमीन खाल्ल्यानंतर जसा त्यांचा काय म्हणतात ना, कुळ बुडालं त्यांचं, तसं तुमचंही कुळ बुडायला उशीर लागणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीपासून आपण सावध होणं गरजेचं आहे. लोक वेगवेगळ्या टिप्स देतात, ट्रिक्स देतात, परंतु मला तुम्हाला हे सांगायचं होतं की जमीन घेताना ती जमीन काय आहे, कोणाची आहे, ते जिवंत आहेत का, कसे आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टी बारीकाईनं पाहणं गरजेचं आहे. काही ठिकाणी तर असं पण झालेलं आहे की काही जमिनी घेतल्यात आणि त्या जमिनी घेतल्यानंतर तिथं लोक दगावायला लागले. आता दगवायला लागल्यानंतर म्हणजे मरायला लागले, पण मरायला लागल्यानंतर त्याचं कारण नाही शोधलं. कारण का, तिथं आधीच कोणीतरी व्यक्ती एक्सपायर्ड झालेला होता. तिथं काय म्हणतात ना, वाईट एनर्जी तयार झालेल्या होत्या आणि त्या वाईट एनर्जीचा आपल्याला परिणाम भोगावा लागतो. म्हणून काही गोष्टी जमीन घेताना किंवा मालमत्ता घेताना पूर्णपणे तिचा, जसा आपण काय म्हणतात ना, कायदेशीर दृष्ट्या जरी आपण विचार करतो, तसा आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा विचार करून ती जमीन घेणं गरजेचं आहे. नक्कीच मित्रांनो, असं कोणाकोणासोबत घडलेलं आहे तर आपण कमेंट करून मला खाली सांगू शकता. आणि असेच अध्यात्माचे, भक्तीचे आणि संस्काराचे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्या समोर घेऊन येत आहे. आणि ह्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला आईभक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलेलं सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओला हाईप्स करायला, एक कमेंटच्या शेजारी एक हाईप्सचं बटन आहे, त्या हाईप्स करायला विसरू नका. कारण हाईप्स केल्यानंतर ज्या लोकांना या व्हिडिओची गरज आहे त्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला जाईल. आणि मला महत्वाची एक अनाउन्समेंट करायची होती, महत्वाची एक गोष्ट सांगायची की आपण पॉडकास्टचा कार्यक्रम चालू केलेला आहे. आणि पॉडकास्टसाठी ज्या लोकांना आपल्या पॉडकास्टमध्ये सहभागी व्हायचंय, कारण आपण हा पॉडकास्ट जगावेगळा पॉडकास्ट ठेवलेला आहे, तर आपण ह्या पॉडकास्टचं कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे की जो विजेता होईल त्या विजेत्याला आपण ₹5,000 ₹1 बक्षीस आपण ठेवलेलं आहे. त्यानंतर मान सन्मान, ट्रॉफी
आणि अशा पद्धतीने हे आपण बक्षीस ठेवलेलं आहे. इतर काही बक्षिसं आहेत, नक्कीच मी ते पुढच्या वेळेस अनाउन्स करल, मी तुम्हाला सांगेल ते. तर त्याच्यामुळे तुर्तास हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाला अशा घटना घडलेल्या आहेत की त्यांना जमिनी घेऊन त्यांना तो प्रॉब्लेम येतोय, तर नक्कीच त्याच्यावरती आपण मार्गदर्शन काढू आणि तुम्हाला त्या जमिनी व्यवस्थित सोयीस्कर खायला मिळतील आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या पिढ्यानपिढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्या जातील आणि चांगल्या घडल्या जातील. पैसा येईल, उत्पन्न येईल त्याच्यामधून आणि पुढचं तुमचं जे पिढ्यांचं आयुष्य आहे ते सुखामध्ये जाईल. तर या गोष्टीसाठी काही होम हवन प्रक्रिया करावी लागते. तर नक्कीच आपण तोही कार्यक्रम करतोय. तुमची काय म्हणतात ना जमीन आणि त्यांचं कुळाची शांतता करून आपण ती जमीन आपण व्यवस्थित तुमच्या पदरामध्ये पाडून देऊ. जर असे काही त्रास होत असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा किंवा नक्कीच संपर्क करा. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. धन्यवाद.